पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। पाठी निवृत्ती कर्ण ताळे, आहाळी ते पूजा विधुळे, तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे। हा म्हणजे चालू असलेल्या मंगलाचरण यामधली 7वी ओवी, आपला हा 17वा अध्याय। जसं निवृत्ती संबंधी बोलायला लागले, याच्या अगोदर प्रवृत्ती संबंधी बोलणं झालं। दोन्ही काय आहे की दोन्ही श्रवणच आहे। प्रवृत्ती श्रवणानंच आपल्या ठिकाणी होते, निवृत्ती श्रवणानंच होते। कारण प्रवृत्तीमध्ये कर्मजन्यता हे एक श्रवणानं होत असते की हे कर्म केलं असतं हे फळ मिळतं, ते कर्म केलं असतं ते फळ मिळतं, आणि ते कर्म करून त्या फळ मिळवण्याकरता जे आराध्य दैवत सांगितलेलं असतं त्याची पूजा केली जाते। तसं काल दाखवलं त्यांनी की पूजी जशी नीलोत्पळी, म्हणजे काय आहे तर नीळ कमलातून तुझी पूजा केली जाते। कोण करतं तर हे जीवच करतात, कारण जीव हे काय आहेत भृंग आहेत, आणि ते या गंधानं काय झालेले आहेत तर तुझ्याकडे आकर्षित झालेले आहेत। हे जसं आपण काल 6व्या ओवीत पाहिलं, तसं आता पाहत असताना निवृत्ती कर्ण ताळे, पाठी निवृत्ती कर्ण ताळे, आहाळी ते पूजा विधुळे। आता जेव्हा निवृत्तीरूपी श्रवण होतं तेव्हा परमात्म्यासंबंधीचं निराकार पण लक्षात येतं, परमात्म्याचं निर्गुण पण लक्षात येतं, आणि त्या निर्गुणपणापासून जे काही अंतःकरणात भाव उभा राहतात, मग हा परमात्मा सर्वव्यापक निराकारी, शिवाय कोणत्या प्रकारच्या गुणाचं नाही असा निर्गुणी, हे कळाल्यानंतर आपोआपच काय आहे की अगोदरचं जे काही होतं ते पूजा संपली। जसं नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये आले की जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही। आता हे जसं काय आपोआपच वरच्या क्रिया थांबतात, तसं काल ज्या ओवीवर ऐकल्यानंतर जी काही क्रियेची प्रवृत्ती होत होते, पूजा अर्चा झाल्या होत्या, त्या आज काही राहिल्या नाहीत। म्हणून विधुळे तुझं हे ऐकल्यानंतर आता काय झालं की काहीच नाही, वरच्या क्रियेनं मनुष्याला वरच्या कितीतरी क्रिया केल्या। एखाद्याने काय आहे सहस्त्र जप करून फुलं वाहिली असतं, कधी श्रावणामध्ये जर सोमवारी महादेवाला सहस्त्र बेल व्हायचा झालं, कधी कार्तिकात म्हणा मार्गशीर्षात म्हणा महाविष्णूला तुळशी व्हायच्या। असं किती कष्ट केले, म्हणजे अंतःकरणातलं काय शुद्ध झालं, तुमची क्रिया फक्त झाली। निवृत्तीचं वर्णन ऐकलं आणि त्या ऐकलेल्यामुळं जसं आतलं सगळं शुद्ध होतं आणि परमात्म्याचा ठाम निश्चय होतो त्याच्या स्वरूपाचा, मग मात्र या सगळ्या जे काय आहे आहाळी ते पूजा विधुळे, आता जी काही पूजा झाली होती ती झाली बाजूला, आणि त्यामुळं तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे। आता काय आहे, ज्या गणेशाबद्दल बोलणं सुरू झालं आहे तो गणेश किंवा तेच गणेश रूपी श्रीगुरु, त्यांची अगोदरची पूजा झाली। आता श्रीगुरु हे कसे आहेत तर परब्रह्मस्वरूप आहेत। परब्रह्मस्वरूप असलेल्या श्रीगुरूचं लक्षण पुढं आल्यानंतर मग काय झालं की सगळं त्यांचं अंग मोकळं झालं, कारण आता हे फुलं अमुक तमुक सगळं बाजूला झालं, त्यांनी काढून टाकलं म्हणा,
काही नाही राहिल्यावर मग काय होतं की त्यांचं जे शरीर आहे, त्यांचं जे अंग आहे, हेच एक प्रकारचे अलंकार आहेत. ते ज्या शरीरानं, ज्या रूपानं, ज्या ह्यानं दिसत होते ते अलंकार आहेत. कारण श्रीगुरु हे काय आहेत, तर तुमच्या आमच्या दृष्टीने एक ज्ञानस्वरूप व्यक्ती आहे. आणि त्या ज्ञानस्वरूपाकडं आता पाहण्यात आलं. मग हे जे ज्ञान ज्या उपाधीत थांबलंय, ती उपाधी आता काय झालं, त्या उपाधीचा निर्मळपणा दिसून आला. हेच त्यांचं निर्मळ होणं किंवा त्यांच्या अंगावरचं लेणं नसलं. हा निर्मळपणा कधी दिसून येतो, तर श्रीगुरूचं निर्गुणपण कळावं लागतं. निर्गुण याचा अर्थ त्रिगुणाच्या पलीकडचे. असे एकदा लक्षात आलं की मग मात्र हे सगळं झालं की आता श्रीगुरूचं स्वरूप काय, गणेशाचं स्वरूप काय, हे संपूर्ण आता कळून आलं. पहिल्यांदा कळालं तेव्हा जे काही असेल ते सगळं त्याचं स्वरूप आणि त्या संबंधाची असलेली पूजारूपी क्रिया, त्यानं जे काही उपचार असतील ते केले. आणि निवृत्तीचं ऐकल्यानंतर ते उपचार सगळे बाजूला निघाले आणि केवळ स्वरूप आपच्या पुढं दिसून आलं. वामांगीचा लास्य विलासू, जो हा जगतरूप आभासू, तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. आता असं दाखवतात की वामांगीचा, डाव्या मांडीवर बसायचं कोणाचा अधिकार असतो, तर पत्नीचा. पतीच्या डाव्या मांडीवर पत्नी बसत असते आणि तिथं जे काय बसते तिचं त्या ठिकाणी तो बसणं तो एक विलास आहे. मग आता ह्या परमात्म्याची पत्नी कोण? परमात्म्याची पत्नी म्हणजे माया आहे. आणि ह्या मायेनं आपला जो काय असेल त्यांच्या मांडीवर बसून आपला विलास चालू केला. म्हणजे काय असतं, जसा एखादा राजा आहे आणि तो सिंहासनावर बसला आहे, मग त्याच्या मांडीवर त्याची राणी येऊन बसते सिंहासनावरच. राजा जर एखादा हुकूम देत असेल तर ते देतो, हुकूम पाळतेत सगळे, पण राणीने दिला तरी सगळे पाळतेत. कारण काय आहे की जसं रावणाने सांगितलं की सीता ज्या अशोक वनात आहे तिच्या ठिकाणी काय तुम्ही त्रास द्या, अमकं करा तमकं करा, तिने सांगितलं. तेवढ्यात मंदोदरी म्हणली कोणी काही करायचं नाही, माझा हुकूम आहे. मग आता ह्याचा हुकूम बोलूच तर तिने सांगितलं माझा हुकूम आहे. मग त्यांनी पाहिलं तिच्याकडं, म्हणजे माझ्या हुकुमाला तो असं का केलंस? म्हणले कधीतरी लगे मरण्यापेक्षा काही दिवस तरी जग, तिच्याजवळ जाशील तू मरशील. गप्प बसावं लागलं, कारण त्यालासुद्धा मरणाचं भय होतंच. म्हणजेच काय झालं, राणीलासुद्धा हुकूम देता येतो. हे त्यावेळच्या रामायणातल्या कथेत आपण ऐकलं आहे. तसं इथं ही जी बसते आणि मग स्वतःचा विलास चालू करते, स्वतःचे सगळे खेळ चालू करते. काय दाखवते, तर जगतरूप आभासू, हे आभासरूप जग आपल्या पुढं उभा करते. कारण हे जग आम्हाला दिसत असलं आणि आम्ही तेच म्हणून जरी पाहत असलो तरी ते तसंच नाही, क्षणाक्षणाला बदलणार आहे. सतत त्याच्या ठिकाणी परिवर्तन आहे तसं कधीच राहत नाही, सतत बदलतं. म्हणून त्याला आभास म्हणायचं. आभास हा काय असतो, सतत बदलतो. मग जो बदलतोय तो जो आभास आहे, तो आभास त्या मायेनं त्याच्या पुढं करून दाखवला. आणि तोच जो काय आहे खेळ तू दाखविशी. कारण नुसताच आभास दाखवून कसं, आपण आता मुलं जी खेळतात, लहान मुली, त्यांच्या बाहुल्या असतातच की, मग त्या काय बाहुल्या इकडे तिकडे फिरतात का, किंवा त्यांनी काय व्यवहार होतो का हालचालीचा? काही नाही, कारण त्या बाहुल्याच आहेत, निर्जीव आहेत. जगत काय निर्जीव आहे काय? जगताच्या ठिकाणी काय झालं आहे, कारण जगताची निर्मिती होतच असताना सत आणि असत, सतानुसत मिथुनीकृत अशा ह्याने ते निर्माण झालेलं आहे. त्यामुळं काही सतन काही असत. म्हणून तिथं जे काही जगतरूप दिसतं त्याचा खेळ दाखवण्याकरता तुम्ही काय करता, मग जसं शंकराचं तांडव नृत्य असतं तसं गणेशाचंही तांडव नृत्य असतं. मग काय आहे की पायाचे जे काही हालचालीचे आहेत त्यातले एक भाग ते हलवायचे. गुडघ्यापासून पाय इकडच्या गुडघ्यापर्यंत घ्यायचा की तिकडून तिकडच्या गुडघ्यापर्यंत घ्यायचा. असे जे काही नृत्य
नुसतं आपलं काय आहे उड्या उड्या मारल्यासारखं ते सगळं तुम्ही दाखवता. तांडव मिसे कळा सुदाविसी तू. आणि मग त्या वेगवेगळ्या कला, कारण जगतात अनेक वेगवेगळेपण आहे ना, अनेक प्रकारचे बदल आहेत, म्हणून तर आम्हाला आकर्षण आहे. रोज तेच तेच असतं तर आकर्षणच राहिलं नसतं. माणसाला काय होतं, काही गोष्टी अशाच आहेत की जितकं नवलाईचं सुरुवातीला वाटतं पाहिल्या पाहिल्या, त्यानंतर त्याचं नवल संपतं. मग संपलं म्हणजे काय, वस्तू फेकून दिली काय, परत अजून तिचं काही ना काहीतरी रूप आम्हाला कळतंच. हे असो विस्मो दातारा, तू होसी जयाचा सोयरा, सोयरिकेची या व्यवहारा मुखेची तो. आता झालं की भगवंताबरोबर गणेश, गणेशाबरोबर श्रीगुरु हे सगळे जवळजवळ घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काही गोष्टी कशा आहेत बाहेरच्या दाखवायच्या, तर काही गोष्टीत दाखवलं. काही एक आश्चर्य आहे की तू कसा आहेस, ज्याच्या त्याच्याजवळ त्याला जवळ घेणार आहेस. सोयरा, सोयरा म्हणजे काय आहे, आपल्या इथं काय होत असतं की कुठला तरी त्यांच्या घरची मुलगी केली किंवा आपल्या घरची मुलगी त्यांच्या घरी दिली म्हणजे ते झाले सोयरे. पण इथं कसं आहे, इथं सोयरा अर्थ घ्यायचा, सोय जाणे तो सोयरा. तो जो काय आमची सोय आहे तो जाणणार आहे, म्हणून तो एकदा सोयरा झाला. जसं एखाद्या सामान्य माणसाला एखादा काय आहे श्रेष्ठ सोयरा मिळाला. काय झालं होतं की मेंढऱ्या राखणाऱ्या, पण तिकडून ते आले आणि मग त्या होळकरांनी पाहिलं, अरे म्हणली ही मुलगी कोणाची काय. आता ज्या अर्थी मेंढ्या राखते त्या अर्थी कोणत्या जातीची कळालंच. मग कोणाची, तू कुठे, तुझे वडील कुठे, आई. गेली त्यांच्या घरी, देता का आमच्या मुलाला तुमची मुलगी. आता एवढा मोठा राजा सरदारच ते पेशवे काळातले, नाही कसं म्हणायचं. म्हणले पण आमचं तुमचं कसं, तुम्हाला काय करायचं आहे, देता का. मग आता त्या घरच्या त्या केवढ्या मोठ्या झाल्या अहिल्याबाई, मग ह्यांना काही कमी पडलं असेल का ह्यांच्या घरी काय. कारण एवढा मोठा सोयरा प्राप्त झाल्यानंतर यांना ह्यांच्या काही गरजा तरी फार मोठं मागितलं नसेल राज्य, पण दररोजच्या गरजेतल्या गोष्टी तरी त्यांना दिल्याच असतील ना, किंवा दिल्या आहेत असं आपण समजू. तसं हा एवढा सोयरा प्राप्त झाल्यावर कोणती गोष्ट आपल्याला उणीव येत राहील. शिष्याच्या ठिकाणी सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर कोणता संदेह राहील, कोणत्या प्रकारच्या शंका राहतील, सगळं काही समजून मिळेल. तुम्ही फक्त काय आहे माझं इथं नडलं, मला हे कळालं नाही, मला ते कळालं नाहीच म्हणा. तुमचं न कळणं, जोपर्यंत तुम्ही हे म्हणून दाखवत नाही तोपर्यंत ते तरी माझं घे कशाला म्हणतात. तुमचं काय नडलंय किंवा तुम्हाला कुठपर्यंत तुमची वाटचाल हे तुम्ही सांगितली तर त्याच्या पुढचा मार्ग दाखवला जातो. जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत जे असेल ते असेल. इथं मात्र काय झालं की तुम्ही आता सोयरे झाल्यामुळं हा जो काही आहे सोयरिक म्हणजे द्वैताचाच व्यवहार मिटून गेला. कारण द्वैत का होतं, ते एक आणि मी एक असं होतं. आता त्याच्या ठिकाणी आणि ह्यांच्या ठिकाणी समानता व्हायला लागली. जितकं ज्ञान श्रीगुरूच्या सान्निध्यात आहे तेवढंच अध्यात्मज्ञान शिष्याला निर्माण होऊ लागलं. म्हणजे आलंच की एक 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 एकत्र होणं, असा तुमच्या ठिकाणी ऐक्याचा भाव येतो. व्यवहारामुखे चितो. आता त्याच्या ठिकाणी असा द्वैताचा व्यवहारच राहिला नाही. फेडिता बंधनाचा ठावो, तू जगतबंधू ऐसा भावो, धरू ओळगे उवावो तुझ्याची अंगी. आता त्यात या सगळ्या सोयरिकीतल्या ज्या काही झालेल्या अगोदरच्या ओवीचा भाग आहे तेच इथं सांगितलं की आमच्या ठिकाणी जर काही असेल तर अहमपणा आणि आमचं जे काही असलेलं ममत्व, ह्या दोन्ही गोष्टीच आम्हाला द्वैतात नेणाऱ्या आहेत, बंधनात घालणाऱ्या आहेत. अहम आणि आमच्याजवळचं असलेलं ममत्व. मग हे जे सगळं आहे हे आपोआपच काय होऊ लागलं, अहंता आणि ममता ह्या दोन्ही गोष्टी बाजूला निघायला लागल्या. अहंता कोणाची का धरतो हे समजलं, आणि ममता कशासाठी, काय त्याचं असलेलं रूप आहे हे कळाल्यानंतर बंधन राहायचं काय कारण आहे, बंधनच संपायला लागली. त्यात
हे सगळं जे आम्ही धारण केलं होतं ते बंधन फेडलं. म्हणजे एक प्रकारे काय आहे की आम्ही आमच्या ठिकाणी बांधून घेतलं होतं. जसं माऊलीच्या अभंगात आहे की आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे ही. हे बंधनच आहे. मग संसाराचं बंधन का? मीच करणार आहे, माझ्याशिवाय कोण करणार आहे, हे त्याच्यातलं काय आहे की त्याचं बंधत्व आहे. आणि त्या बंधनाला अनेक कशामुळे, तर मग हे माझं आहे सगळं म्हणून. मग ज्याचं बांधिलकी घेतली, ज्याची मालकी ठरवली, ते तुम्हाला बांधायला झालं. तेच सगळं सोडून टाकलं. आता त्या बांधलेल्या गाठी सुटल्यामुळं तू कसा झाला जगतबंधू. म्हणजे त्यामुळं जे जे काही जीवाच्या ठिकाणी बंधन आहेत ते दूर करणारे सद्गुरू हे कसे असतात? जगतबंधू म्हणजे जगताच्या ठिकाणी प्रेम धारण करणारे. बंधू या शब्दाचा अर्थच प्रेम आहे. आणि म्हणजे जसं सखाई म्हटलं जातं, सखा म्हणजे सुद्धा काय प्रेमस्वरूपच. ह्या ज्या काय आहेत याच्या ठिकाणी आता तुम्हाला असं नाव आल्यामुळं इथून पुढं जे काय आमच्या हातून होईल, जे परमार्थाचं कृत्य होईल, जो काही साधन भाग होईल, ते करण्याचा आमच्याजवळ आता काय होऊ लागलेला आहे? उल्हास वाढू लागला आहे. आम्हाला किती करावं अशा तऱ्हेची जी काही जागा आहे आमच्याजवळ, सारखी जागा होऊ लागली. आणि ते निर्माण करण्याचं म्हणजेच कसं आहे की कुठलाही जीव करता करता आळशी होत असतो. म्हणजे करू उद्या म्हणत थांबत असतो. त्याच्या आळसाला बाजूला करून त्याला करायला लावायचा उत्साह जागा करणारेच हे असतात. मग तो उत्साह तुमच्या अंगी आहे, तुझ्याची अंगी. तो उत्साह वाढवण्याचं सगळं सुद्धा कौशल्य तुझ्याकडंच आहे. म्हणून जे कोणी असतात त्यांना त्यांचं साधन भाग पार पाडा. तुम्ही काय करू नका, कोणत्या गोष्टीचं खाडं करू नका, हे सांगावं लागतं परत. त्याच्याकरता त्यांना जागृतीचं काहीतरी लावून द्यावं लागतं पुढं. हे सगळं होणं हे तुझ्याच अंगी आहे. दुजयाचे नावे तया, देहही नुरेची पै देवराया, जेणे तू आपण पया केले तुझे. आता जर काही असेल आणि तुझ्याच ठिकाणचं स्वरूप जाणण्याकरता साधनेत अव्याहतपणा, चिकाटी, ह्या सगळ्या गोष्टी जर जवळ राहायला लागल्या आणि जसं साधन पुढं चाललं तर देहभावच उरणार नाही. त्यांनी दाखवलं देहही नुरेची पै देवराया. देह नाही म्हणजे देहभाव नाही. आपल्या ठिकाणी झोपीत कुठं देहभाव असतो आणि देह असतो असं तरी भान असतं का? दोन्ही नाही. मग तसं आता ह्या ज्ञानात झालं. ज्ञानात देहभाव नाही, देह नाही असंच झालं. अशी जी काही आहे अवस्था, ही जी काही कृपा ही देवराया तुझी. आणि त्यामुळं जेणे तू आपण पया केले तुझे, आता आपोआपच तू आणि मी म्हणजेच एक असणारा देव आणि दुसरा असणारा भक्त, एक असणारा शिष्य आणि दुसरा असणारा सद्गुरू किंवा गणेश आणि ते गणेशाचा भक्त, हे ऐक्य झालं. तुझं तिथं उरलंच नाही. तू ते करुनी पुढे, जे उपाये घेती दवडे, तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. आता जर काही असेल तर तू जो आहे तू देवच आहेस आणि आम्ही तुझे भक्त आहेत. मग आम्ही मात्र देवाची पूजा करण्याकरता अनेक प्रकारचे उपचार करणार आहेत. मग काय असेल ते वेगवेगळ्या पद्धतीने आणायचं. मग फुलं वेगवेगळी आणायची, माळा वेगवेगळ्या करायच्या, त्याच्यानंतर काय आहे वस्त्र वेगळी आणायची, त्याच्या ठिकाणी गंध वेगळ्या पद्धतीचं लावायचं, अनेक गोष्टी वेगवेगळ्या करायच्या. जितकं त्यावर काय आहे पूजेचं करावं तितकं ह्या करणाराला आनंद होऊ लागला. मग आता तुला पुढं केलं म्हणजे पूजा करणारा देव तू झाला ना, हा इकडं झाला. अशा वेळेस तू त्याच्या पुढं नसतो, तू त्याच्या मागंही येत नाहीस. म्हणजे तो द्वैतात राहिला ना. आणि द्वैतात राहिल्यामुळं जेणे तू आपण पया तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. आता किती जरी झालं
तर तू त्याच्या हाताला येत नाही, तो पूजा करत राहतो, कारण त्यांनी त्याचं द्वैतच ठेवलं आहे ना जाग्याला. तू देव आणि मी भक्त, हीच त्यांनी आपल्या स्वतःच्या ठिकाणची भावना ठेवली. जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्या देशी, ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझे. आणखीन 2 गोष्टी आल्या. तुझं ध्यान करायचं आहे असा मनात भाव ठेवून जे तुझ्या ध्यानासाठी थांबतात. आता माझ्या ध्यानामध्ये मी आणणारे देवाला म्हणून आट्टास करत असतात, सतत एकाग्रता करण्याचा प्रयत्न करतात. त्या एकाग्रतेतून आपलं ध्यान साधलं का नाही आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागतं ते सगळं करत राहतात. त्यांच्या ध्यानात तू येतच नाहीस. पण मी ध्यान करतो हेच जे विसरतात, ध्यानाचा मी साधनेत बसलो हेच ज्यांनी विसरले, त्यांच्याकडं मात्र तू सहजच येतोस. वालभ तुझे म्हणजे तू कौशल्यानं त्याच्या पुढं उभा राहतोस. ज्याच्या ठिकाणी काय आहे की मग तेथ आपण करोनी एकाग्रांत करण करोनी सद्गुरु स्मरण अनुभवीचे. आता एकाग्रांत करण्याच्या अगोदर श्रीगुरूचं स्मरण केलं आणि श्रीगुरूच्या स्मरणातनं काय ठरवलं की मला जे काही ध्यान करायचं हे तुम्हीच करून घ्या. म्हणजे हा ध्यानाचा ध्याता राहिलाच नाही. ध्याता त्यांच्याकडे ढकललं, मग मी फक्त बसायचं काम करतो, आता तुम्हीच करून घ्या. तिथं ध्यान लागतं. आणि मी ध्यान करतो हे ध्याता पण ज्यांनी जागृत ठेवलेलं आहे, तिथं मात्र काय आहे, तू काय करतोस की त्याच्या ध्यानात येतच नाही. त्याच्या ठिकाणी तया लागी नाही तू त्याच्या देशी, तू त्याच्या ठिकाणी येतच नाही. आणि इथं मात्र काय आहे की ज्यांच्या ठिकाणी ध्यानही करतो हे विसरून जातं, त्यांच्याजवळ मात्र तू येतोस. तू ते सिद्धची जे नेणे तो नांदे सर्वज्ञपणे, वेदाही एवढे बोलणे नेघसी कानी. आता ज्यानं परमात्मा स्वरूप म्हणजेच गणेशाला खऱ्या अर्थाने ओळखलंच नाही, ज्ञानाने जाणलं नाही, त्याची जी अवस्था आहे ती अशी आहे असं नाही. वास्तविक पाहता काय आहे, देवदेवता आहेत आणि त्यांचं काय असतं, आपण जन्मकाळ करतो सगळ्याच. आता माघ महिन्यात गणेशाचाही जन्मतिथी असते, त्यावेळेसही जन्म उत्सव होतो. राम जन्म आहे, कृष्ण जन्म आहे, अनेक नरसिंह जन्म आहे, हे सगळे जन्म होतातच. पण यांना काय आहे, एक आपलं बाहेरचं सगळ्या रीतिरिवाज म्हणून आहे, वास्तविक हे स्वयंभूच आहेत. ह्यांच्या जन्माचं काय, पण आमच्या ज्ञानानं त्यांचं स्वयंभू पण कळत नाही. त्यांच्या ठिकाणी आम्ही काय आहे, त्यांना आणलं, त्यांना प्रतिष्ठित केलं, म्हणजे आवाहन केले आणि मग ते बाहेर आलेत, असं जोपर्यंत आम्हाला वाटत असतं तोपर्यंत भगवंताचं काय आहे, तुमच्यापासून दूरच राहणं असतं. आता तो किती जरी सर्वज्ञ असला, हे सगळं करण्यात त्याची जी काय बाकीची रीतिरिवाजाची पूजा करण्यात सर्वज्ञ असला आणि वेद जरी म्हणत असला, वेदांत त्याचे जे काय आहे वेदमंत्र आहेत, तरी नेघसी कानी, हे तुझ्यापर्यंत स्तुती जातच नाहीत. तुझे किती स्तोत्रपठन केलं आणि काही केलं तर तुझ्यापर्यंत स्तुती ती जात नाही. कारण हे सगळं वाणीचाच खेळ झाला, शब्दाचाच खेळ झाला, बाहेरच्या उपचाराचा एक प्रकार झाला. म्हणजे तुम्ही तुमच्या पूजेमध्ये किती वस्तू चांगल्या आणल्यात, किती प्रकार आणलेत, हे दुसऱ्यालाच दाखवत आहे. भगवंताला काय, आपल्यात पहा, आपण नेहमी काय करतो, देवाची पूजा करतो. मग देवाच्या पूजा करताना काय होतं की देवाऱ्यात देवाला फुलं वाहिली जातात. मग फुलं कोणीकडं तोंड करून असतात, आपल्याकडं. देठ कुठं असतो, देवाच्या डोक्यावर. मग तुम्हाला फुलं पाहिजेत का देवाला पाहिजेत? फुल तर राहिलं आमच्याकडं तोंड करून आणि देठ गेला देवाकडं. म्हणजे हे जे काय होते हे भानही नसतं आम्हाला की आम्ही करतोय ते बरोबर आहे का काय, काही नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आरती करायला गेल्यानंतर आता जर देव्हारा असेल तर देव्हाऱ्यातले देव पुढे आहेत, पण जरा पुढं सरकून असेल त्याची हाय लागते का नाही ह्याचं सुद्धा भान नाही, फिरवतोच आपला. हे सगळं जर काही होत असेल आणि मग किती शहाणपणानं झालं, किती वेदमंत्रानं जरी झालं तरी नेघसी कानी,
हे तू समजून घेत नाहीस. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधू हाव, दिससी ते तुली माव, भजो काही. एकंदरीत तुझं काय आहे? मौन. मौन हे तुझं राशी नाव कसं असतं? आपला जन्म ज्यावेळेस होतो त्यावेळेस ते जे लग्न असतं त्यावेळेस कोणतं नक्षत्र आहे आणि कोणते हे आहे राशी आहे हे पाहून त्या अक्षराप्रमाणे नाव निघतं. आपल्याकडं काय आहे? विदर्भात आहे जे नाव निघतं आहे पंचांगात तेच त्याचं नाव ठेवलं जातं. तिकडची नावं त्याच पद्धतीचीत. आपल्याकडं आपलं चालू नाव वेगळं आणि राशी नाव वेगळं, म्हणजे त्याला जन्मनाव म्हणायचं. ते जन्मनाव वेगळं आणि चालू नाव वेगळं. दोन्ही नावाचा कुठंच कधी मेळ येऊ देत नाही. पण तुझं मात्र राशी नाव आहे. तुझं जे काय असलेलं जन्मनाव असल्यामुळं ते कोणतं आहे? तर मौन. मौन म्हणजे तिथं काहीच नाही, काहीच बोलावं लागत नाही, काही करावं लागत नाही. काही न करणे हीच तुझी सेवा, दुसरं काही नाही. मग कशाला उगाच स्तोत्र म्हणत बसू? कशाला स्तोत्राचे हाव बांधू? मग हे सगळं जर काही असेल तर हे वरचे जे काही पूजापाठ आणि स्तोत्र मंत्र आहे हे तुझाच खेळ आहे. त्याच्यापेक्षा काही नाही, गप्प बसावं, तुझ्या पुढं आपलं शांत राहावं. हेच खरं तुझी पूजा, हेच खरी तुझी साधना आहे. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.